मला वाटतं आमचे सगळे विभाग अध्यक्ष, विभागातले आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महाराष्ट्र सैनिक आम्ही सगळे सध्या सगळ्या शाळांना आम्ही विनंती करतोय की त्यांनी हा जो हिंदी सक्तीचा आडमार्गाने करणारा जो प्रयत्न आहे सरकारचा तो झुगारून द्यावा, त्याला निषेध करावा, त्याचा विरोध करावा या संदर्भातलं एक विनंती पत्र आज आम्ही सगळ्या शाळांमध्ये देतोय। पण मला असं वाटतं आज खरं तर दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, म्हणजे दोघेही क्लेम करतायत की त्यांचा वर्धापन दिन आहे म्हणून। त्यातली एक शिवसेना तर सत्तेत आहे भारतीय जनता पक्षाबरोबर, त्याच शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी हा GR काढलेला आहे। तर माझी दादा भुसेंना विनंती आहे की खरोखर तुम्ही बाळासाहेबांचे विचार मानत असाल तर तात्काळ याच्यामध्ये बदल करा। केंद्र सरकारच्या किंवा भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही दबावाला बळी न पडता फक्त द्विभाषा सूत्र हे 1ली ते 5वी राबवलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीचा GR त्यांनी काढावा। जर खरोखर बाळासाहेबांचे विचार मानत असतील तर या आडमार्गाने होणाऱ्या हिंदी सक्तीला त्यांनी कडाडून विरोध केला पाहिजे। या महाराष्ट्राची परंपरा आहे जिथे चिंतामणराव देशमुख यांच्यासारखे अर्थमंत्री होऊन गेले, जे स्वर्गीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात होते आणि त्यांनी तिकडनं राजीनामा दिला आणि बाणेदारपणे पंडित नेहरूंना सांगितलं की तुमच्या मनामध्ये मराठीविषयी मला आकस दिसतोय, द्वेष दिसतोय, त्यामुळे मी तुमच्या मंत्रिमंडळात राहणार नाही। अशा चिंतामणराव देशमुखांचा आदर्श हा दादा भुसेंनी घेतला पाहिजे असं आम्हाला वाटतं। वर्धापन दिन सोहळा आहे आणि या गेल्या काही दिवसापासून मनसे असेल किंवा ठाकरेंची शिवसेना असेल त्याची युतीची चर्चा देखील होत आहे। आज मेळावा आहे त्यामुळे काही त्या दृष्टीने काही वक्तव्य होतील किंवा सूचक बातम्या येतील असं देखील बोललं जातं। माहित नाही मला काय बोलतात ते वक्तव्य, बघू मग बोलू त्याच्यावर। सुद्धा मनसे आपल्या सोबत आली पाहिजे, म्हणजे त्यांच्या शिवसेनेसोबत गेली पाहिजे असं म्हणतायत आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती। राज ठाकरेंना सगळ्याच बाजूने गळ घालण्याचा प्रयत्न केला जातो। दोन्ही शिवसेनेकडनं राज ठाकरेंना युतीसाठी चर्चा जी आहे सुरू असल्याची अशी कळत आहे। एकूणच राज ठाकरे कोणाला काही देणार असाही प्रश्न आहे, मात्र आजच्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेकडनं काही भाष्य होऊ शकतं असं देखील बोललं जातं। मला कल्पना नाही। आम्ही महाराष्ट्र सैनिक म्हणून निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने तयारी करतोय। युती आघाडीचा निर्णय हा सर्वोच्च सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील। आपण जर पाहिलं तर राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाली, राज ठाकरे आणि उदय सामंतांची भेट झाली। आता अशी चर्चा आहे की शिंदे साहेबांची पण झाली, शिंदे साहेब, आणि आता पुन्हा चर्चा आहे की राज ठाकरेंना एकनाथ शिंदेकडून डिनर डिप्लोमॅसीचं आमंत्रण लवकरच येणार आहे। पुन्हा एकदा राज ठाकरे एकनाथ शिंदेसोबत दिसतील, मग अशी चर्चा सुरू झाली की मग राज ठाकरे शिंदेसोबत जाणार का किंवा त्या शिवसेनेसोबत जाणार? मला असं वाटतं कोणाच्या घरी आपण जेवायला गेलो किंवा कोण आपल्या घरी जेवायला आलं याच्यावर काही गोष्टी ठरत नसतात। युती किंवा आघाडीचा निर्णय हा आयडिओलॉजिकल नंतर तुमच्या बाकीच्या बऱ्याचशा गोष्टींवर अवलंबून असतो। तर याचा निर्णय हा सर्वस्वी राजसाहेब घेतील। पण कोण कोणाच्या घरी जेवायला गेलं म्हणून लगेच युती होते किंवा कोण कोणाला भेटलं म्हणून लगेच आघाडी होते अशातला काही भाग नाहीये। महाराष्ट्राची परंपरा आहे, लोक एकमेकांकडे जातात। मनसेला राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी सगळ्या पक्षांसोबत, खास करून शिवसेना असेल, महायुती असेल, यांच्या चढाओढ दिसते। मला वाटतं काही चढाओढ हा असा विषय नाहीये। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक निश्चितपणे ताकद आहे जी या गेल्या विधानसभेलाही लोकांनी बघितली आणि गेले 19 वर्ष बघतायत। त्यामुळे कोणाच्या मनात काय मला कल्पना नाही, पण मला असं वाटतं आघाडी किंवा युतीचा निर्णय जो योग्य असेल, महाराष्ट्राच्या हिताचा असेल, तो सन्मान्य राजसाहेब ठाकरे योग्य वेळी घेतील। काल माजी नगरसेवकांची बैठक झाली, टीजर मधला मुद्दा प्रत्यक्षात आणला तर जास्त चांगलं होईल।
परंतु आतापर्यंत तो आणायला टीजर पुरतच राहू नये. परंतु आतापर्यंत आणायला हवं होतं असं तुम्हाला वाटतं का? आज वर्धापन दिन आहे, आज पण ते वक्तव्य करतील, पण वक्तव्य केल्यानंतर फक्त त्याची चर्चा होते. पण तुम्ही जो प्रस्ताव म्हणताय हे दोन्हीकडून येताना दिसत नाही. तर फक्त मनसेला सोबत घेणं, फक्त चर्चा करायची आणि पुढे सोडून द्यायचं, अशा सगळ्या गोष्टी सुरू असतं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं की युती आघाडीच्या ज्या गोष्टी असतात ते माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यापर्यंत नसतात. नेते त्याच्या संदर्भातला निर्णय घेत असतात आणि योग्य वेळी राजसाहेब त्याच्यावर निर्णय घेतील. काल नगरसेवकांची देखील बैठक झाली. नगरसेवकांचं देखील म्हणणं आहे की हे सध्याचं वातावरण दोन्ही भावांसाठी आता त्यांच्या पक्षातल्या बैठकीत त्यांच्या लोकांनी काय म्हणणं याच्यावर मी माझं म्हणणं योग्य ठरणार नाही. पण तुम्ही मनसेचे नेते आहात, राजकीय पक्ष जे दोन्ही शिवसेना आहेत त्यांचा जो वर्धापन दिन आहे, नेते म्हणून काय शुभेच्छा शुभेच्छा आहेत द्या. दोघांनाही शुभेच्छा. शिंदेच्या शिवसेनेतले मंत्री भरत गोगावले यांचा सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतो, त्यामध्ये ते तांत्रिक पूजा आणि अघोरी पूजा करत असल्याचं म्हटलं जातं. मी तो बघितला व्हिडिओ. कुठे तांत्रिक अघोरी असं म्हणजे तुमच्या ग्राफिक्समध्ये दिसतंय, प्रत्यक्षात अघोरी करताना दिसत नाहीयेत ते. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.